नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. मी जर डोळे उघडले नसते. काही हरकत नाही शुभ्रा, आपण पुन्हा प्रयत्न करून पाहू. अरे सोपानी तू होतास. स्वप्न पडलं का तुला? नाही, स्वप्न नाही, घडून गेलेलं सत्य. लग्न आधीच तू जसा वागतोयस ना, त्यावरून हा विचार करणं मी ऑलरेडी सुरू केलंय. ये सुलेखा, तुला भेटायला बघ कोण आलंय. तू काय करतोयस इथे? हाच प्रश्न तुला विचारायला मी इथे थांबलोय. कोण आहे त्या बाई आणि तुझं काय काम आहे यांच्याकडे? तू माझा पाठलाग करत होतास. हाऊ डेअर यू डू दॅट अभिमान. सुलेखा, हे सगळं माझ्या घरात मला नको आहे. एक्झॅक्टली. मलाही एका अनोळखी घरात तमाशा करण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे. खाली वाट पाहतोय मी तुझी. आणि बाई, तुम्हाला जर का या सगळ्याचा त्रास झाला असेल तर हाऊ डू आय केअर? बिकॉज आय डोंट नो हू यू आर. Whoever you are. ॲक्च्युली मी सुलेखा, मी तुला मागेच सांगितलं होतं, तुझ्या आयुष्यातली ही सगळी अडगळ आधी स्वच्छ कर आणि मग माझ्याकडे ये. हो, पण हे तू येऊ शकतेस आता. मिसेस शास्त्री, तुम्ही पुन्हा एका अटेम्प्टसाठी तयार आहात? हो. गुड. आणि काळजी करण्याचे काहीच कारण नाहीये. तुम्हाला दिसणाऱ्या गोष्टी कितीही डिस्टर्बिंग असल्या तरी त्या पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आठवणींवर जो पडदा पडलाय तो आपण हळूहळू दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो पडदा अचानक दूर होईल आणि सगळं काही आरशासारखं स्वच्छ दिसेल असं नाही होणार. सो कीप पेशन्स अँड ट्रस्ट इन मी, in yourself. Okay? ठीक आहे, मी आतली तयारी करायला घेतो. आणि हो, डॉक्टर सामंत नाही आले. शेवटी त्यांचा विश्वास नाहीच ना बसला. नाही, ते येणार आहेत.
आमचं बोलणं झालंय त्यांच्याशी. अडकले असतील. मी फोन करतो त्यांना. प्लीज. तू ओके आहेस? एकदम ओके. तुम्ही अजिबात काळजी करू नका. डॉक्टर सामंतांना फोन करताय ना? हो. कोण आहे ही बाई? तुला का सांगू? तू कोण? ते तुला सांगायची गरज नाहीये मला. ही बाई कोण आहे ते सांग फक्त. खूप झालं अभिमान आता. खूप झालं. उगाच माझी डोकेदुखी होत चाललायस आता. का? मी नको त्यावेळी नको त्या ठिकाणी नेमका पोहोचतो म्हणून? जस्ट स्टॉप इट अभिमान. त्या दिवशी तुला बरं नव्हतं, मी तुला बघायला आलो होतो आणि मी घराच्या बाहेर पडल्यावर 5व्या मिनिटाला तू बाहेर पडली होतीस. अँड डोंट लाय टू मी. आय सॉ यू. ओके? पाळत ठेवून होतास तू माझ्यावर. मी पाळत ठेवावी असं वागतेस कशाला? काय येतेस या बाईकडे? हा? ही तुझी आणि तुझ्या जुन्या बॉयफ्रेंडची सिक्रेटली भेटायची जागा आहे. जस्ट शट अप अभिमान. Nobody talks to me like that. राईट. मला काहीच गरज नाही तुझ्याशी बोलण्याची. बस. खूप झालं. खूप सहन केलं. Now go to hell. माझ्यासाठी मरायला आणि मारायलाही तयार होतास ना? जा मर. वी आर रेडी मिस्टर शास्त्री. डॉक्टर सामंत कुठे आहेत? मी त्यांना फोन केला होता. त्यांना थोडा उशीर होतोय. काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मग आपण थांबायचं का? त्यांना किती वेळ लागेल काही सांगता येत नाही. सो देन आय थिंक वी शुड स्टार्ट. ते जॉईन होतील. ओके. मी आहेच. वी कॅन.
देवानी. वासंती, वासंती, वहिनी मी इथे दिवाणखान्यात. वासंती, वासंती. खरं? हो खरंच. हो पण आहेत कुठे? गावात आलेत. बैलगाडी निघाली भाड्यावर यायला. वहिनी तुम्ही खरं सांगता? श्रीकृष्णाची शपथ वासंती, खरंच. मला काही सुचत नाही वासंती. इतका आनंद झालाय, अख्खं जग हातात घेऊन चेंडू सारखं उडवावंसं वाटतंय. हो हो हो. नाही म्हणजे मला मान्य आहे की तुम्हाला खूप 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 आनंद झालाय, पण तरी सुद्धा असं काही करू नका हो. नाही म्हणजे एकदा भाऊजी घरी आले ना की मग त्यांचा चेंडू सारखा गोल चेहरा हातात घ्या आणि बरं वंस कुठे आहेत? आणि मामनजी? मामनजींचं काही माहित नाही, पण वंस बिचारा देव पाण्यात घालून बसलाय तो. त्या बिचारा देवांना पाण्यातून बाहेर काढायची वेळ आली आहे वासंती. वहिनी वहिनी मी आधी यांना जाऊन ही बातमी देते. हो हो सगळ्यांनाच. हो. महादेवाची काही बातमी? ते सुखरूप आहेत. कुठल्याही क्षणी वाड्यावर येतील. म्हणजे तो बेपत्ता झाल्याची बातमी आली होती ती अगदी खोटी होती. देवा नारायणा, लाज राखलीस रे, लाज राखलीस. अगं इतक्या दिवसांनी महादेव वाड्यावर येतोय, त्याच्या स्वागताची काय तयारी? वासंती सदाशिव भाऊजींना सांगायला गेली. मी काय करू, मला काही कळतच नाहीये. इथे माझ्याशी बोलत बसू नकोस. आधी केसातून कंगवा वगैरे फिरव. इतक्या महिन्यानी नवरा तोंड बघणार आहे तुझं, त्याला कळू तरी दे. इतके महिने तो कशाला मुकला ते. ईश्वर, वंस, चल बाहेर चल. हो. चला अगं असू दे, जा तू. चला. अहो 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 दादा येतात. काय? कधी आणि कुणी आणली बातमी? ते नाही माहित, पण दादा गावात येऊन पोहोचले. कुठल्याही क्षणी वाड्यावर येतील. मी म्हंटल नव्हतं तुला, भालचंद्र रावांच्या माणसानं आणलेली बातमी खोटीच असणार. वासंती, महादेव दादा गायब होणं शक्यच नाही. ही बातमी जर का आधी कळती ना आपल्याला, तर दादाच्या स्वागताची जंगी तयारी करता आली असती. खरंच अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी काय म्हणतो, काय? नुसतीच गोड बातमी सांगितलीस, तोंड गोड कोण करणार? अगं बाई विसरलेच मी. थांबा मी साखर घेऊन येते. अहो हे काय, दरवाजा उघडाय कुणीतरी बघेल. समोर मधानं काठोकाठ भरलेला घट असताना इथं चिमूटभर साखर कोणाला हवी?
मला मला जाऊ दे. वासंती, अहो माझं तोंड गोड झाल्याशिवाय कोण कोण आहे तिकडे? कोण आहे? वाड्यातलं भूत. ये मी मावशी. काय रे सोपान्या, शेपटीला आग लागलेल्या माकडासारखा कुठं पळतोयस रे? अगं म्या ते पुन्हा जर का सदाशिवच्या खोलीमध्ये डोकावताना दिसलास तर तुझा कान धरीन आणि मालकासमोर फेकीन तुला. मग तू आहेस आणि त्यांची काठी. कळलं? काय बोलते तू यमी मावशी? म्या म्या कशाला कोणाच्या खोलीमध्ये डोकावू? आपण भलं, आपलं काम भलं. उगाच मला तोंड उघडायला लावू नकोस. तुझे सगळे धंदे चांगले ओळखून आहे मी. आणि आता तरी तुझी तिरकी चाल बदलच. महादेव येतोय परत. मागे चोरी केली होतीस तेव्हा झाडाला उलटा टांगला होता तुला. आठवतंय ना? आठवतंय ना. पण मला सांग मावशी, सावकार लोक शेतकऱ्याची शेतीच्या शेती हडप करतात आणि मी असं मुठभर धान्य चोरलं तर गुरासारखं बडविलं ग मला. त्याचाच विचार कर. एवढीशी चोरी केलीस तर एवढी शिक्षा झाली तुला. पण आता जर का मालकांच्या खोल्यांमध्ये भूचकपणा करताना पकडला गेलास तर केवढ्याला पडेल याचा विचार कर. यमी मावशी, मला हिशेब शिकव ना ग. हिशेब माझे बी लई पक्के आहेत. एक ना एक दिवस समधे हिशेब चुकते करायचे मला. यमी मावशी कुठं गेली? पार्वतीबाई, बरा दिसताय तुम्ही. अगो बाई, तुम्ही तुम्ही कधी आलात?